माणूस, शरीर आणि मन आणि तुमची ऊर्जा या तीन स्तरांवरती वेगवेगळं आहे. मग आपण जर माणसाच्या या स्तरांवरती त्याचे विचार जर पाहिले तर त्या विचारांच्या स्तरानुसार त्याच्या जगण्याचा जो स्तर आहे त्यानुसार त्याच्या जीवनाचा अर्थ ठरतो. समजा एखादा गरीब आहे त्याच्यासाठी अन्न महत्वाचं आहे. तो पहिला आज आपल्याला जेवण काय मिळणार याचा विचार करेल. तो जर मध्यमवर्गीय असेल तर तो काय विचार करेल, आज बायकुंडाव्यावर काय. तो जर श्रीमंत असेल तो हा विचार करेल, आज मी कुठल्या 5 स्टार हॉटेलमध्ये कुठला मेनू खाणार आहे. त्याच्या परिस्थितीनुसार शरीराच्या आणि भौतिक साधन सामुग्रीच्या स्तरावर ठरणार आहे की त्याचे विचार कसे असणार, तो कसा असणार. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला म्हणता की तुमच्या आजूबाजूला जी काही माणसं आहेत, प्राणी पण असतील, जे जन्माला आलेले आहेत, ते सर्वच त्या प्रत्येकासाठी तुम्ही काहीतरी करा. पण नुसतं करू नका. मग कसं करा, सर्वोत्तम करा. असं करा की जे तुम्ही तुमच्यासाठी करा. भौतिक जगामध्ये सर्वोत्तम काय, ज्याची किंमत जादा आहे पैशामध्ये. सर्वोत्तम काय आहे? सर्वोत्तम आहे आनंद आणि आरोग्य. छान. आमच्या जीवनामध्ये आनंद काय आहे? आम्ही स्वतः देहभान का विसरतो, कधी विसरतो? तेव्हा आमच्या जीवनामध्ये जे घडतं ते सर्वोत्तम असतं. जेव्हा आनंदाचा विषय येतो, आरोग्याचा विषय येतो, शांतीचा विषय येतो, समाधानाचा विषय येतो, तेव्हा त्याची व्याख्या व्यक्तीपरत्वे वेगळी नसते. तुम्ही दुसऱ्याच्या आनंदासाठी जर जगले तर तुम्हाला आनंद होणार आहे. असं काही झालं का तुम्ही दुसऱ्याच्या आनंदासाठी जगले तुम्हाला दुःख मिळालं नाही, तुम्ही दुसऱ्याच्या सुखासाठी जगले असाल मग दुःख मिळू शकतं. आणि म्हणून सद्गुरू असं म्हणतात की जेव्हा तुम्ही काही कराल, कोणासाठी, स्वतःसाठी, कोणासाठी कराल, तेव्हा सर्वोच्च करा. सर्वोच्च करण्यासाठी आनंदी राहा, आनंदाने करा. आणि म्हणून जीवनामध्ये तुम्हाला ज्यांच्यासाठी जे जे करावं असं वाटतं ते करा. ह्या मिनिटाला करा, शेवटचा दिवस समजून करा. स्वतःसाठी जे करावं असं वाटतं करा. कारण तुम्ही आनंदी असल्याशिवाय दुसऱ्याला काय आनंद देणार? तुम्ही स्वतःचं जीवन जर सर्वोत्कृष्ट नाही बनवलं तर दुसऱ्याचं काय बनणार आहे? सर्वोत्कृष्ट जीवन म्हणजे काय? आनंदाने जगणं, बस. सर्वोत्कृष्ट काय? सर्वोत्कृष्ट म्हणजे आनंद, जे शरीराच्या स्तरावर नाहीये. आणि म्हणून आज तुम्ही तुमच्या आजूबाजूला जेवढे माणसं आहेत त्या सगळ्यांमध्ये जी चेतना आहे ती आनंदी झाली पाहिजे, असं काहीतरी करा त्यांच्यासाठी. याला लोक कल्याण असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही दुसऱ्यासाठी ते कराल. जिवंत असताना करा, सोबत असताना, समवेत असताना करा. निस्वार्थ जीवन जगा, हे सर्वोत्कृष्ट जीवन आहे. आणि त्या जीवनामध्ये तुम्ही जे काही निस्वार्थ भावनेने कराल ते सगळं काय असणार आहे? सर्वोत्कृष्ट असणार आहे. आणि तुम्ही जर हे जिवंतपणे केलं तर तुम्हाला कधीच पश्चाताप होणार नाही. दोस्त सर्वात मोठा काय आज आलाय. म्हणून जीवनामध्ये मित्रांनो जे निघून जातील किंवा तुम्ही निघून जाल त्याच्यापूर्वी तुम्ही सर्वोत्तम जीवन जगा, सर्वांसाठी सर्वोत्तम करा आणि आनंदाने जगा. कुठल्याही मागच्या गोष्टीचा ना भूतकाळाचा शिल्लक ठेवा ना भविष्यकाळाची चिंता करत बसा. आज मध्ये संपूर्ण जगा. सर, माझा आजच्या पोटवरती प्रश्न असा आहे की आपल्या आजूबाजूला बरंच मंडळी असते आणि त्यांच्यासाठी सर्वोत्तम काय आहे? प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळी व्याख्या आहे. तर ती आपण डिसाईड कशी करणार? प्रत्येक व्यक्तीसाठी सर्वोत्तम जर करायला गेलो तर आपण स्वतः कन्फ्यूज होऊन जाऊ की आपल्या स्वतःसाठी काय सर्वोत्तम आहे आणि इतरांसाठी सर्वोत्तम काय हे ओळखायचं कसं आणि त्याला अंमलात कसं आणायचं, हा आजचा प्रश्न. सर, आजच्या कोर्टवर माझा असा प्रश्न आहे की आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक जण म्हणजे प्रत्येक स्वतःचा विचार करते. तर स्वतःचा विचार न करता आपल्या आधी दुसऱ्यांचा विचार कसा करायचा? सर, याच्यावरती माझा एक प्रश्न आहे की मृत्यू आपल्याला माहीत नाही कधी येणार आहे, परंतु आपण नेहमी भविष्याचा विचार करत राहतो, वर्तमान काळात जगत नाही. प्रत्येक जे कार्य करतोय आपण त्याच्यामध्ये किती नाही म्हटलं तरी धावपळ करत किंवा मग अर्धवट सोडत ते कार्य पुढे जात असतं आपलं. परंतु जे कार्य करतोय ते सर्वोत्तम कसं झालं पाहिजे, त्यासाठी जीवनामध्ये काय काय गोष्टी करायला हव्यात. आणि दुसरा असा प्रश्न आहे की प्रत्येक कार्य जे आपण स्वतःसाठी जे आहे ते एकदम बेस्ट करतो, परंतु इतरांसाठी जर करायचं ठरलं तर कुठंतरी आपण त्याच्यामागे स्वतःचा हेतू बघतो. तर तो हेतू न ठेवता प्रत्येक जे कार्य आहे इतरांसाठी सर्वोत्तम करण्यासाठी जीवनामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी करायला हव्यात? सर, पहिलं तर सरांनी कष्ट विचारलाच आहे की सर्वोत्तम जे काय आहे ते परिस्थितीनुसार आणि त्या स्थितीनुसार बदलत राहणार आहे. तर मग हे सर्वोत्तम आपण कसं जाणून घ्यायचं? आणि दुसरं सर, आपण जर प्रत्येकासाठी जर त्या सर्वोत्तम जर करण्याचा प्रयत्न केला किंवा ते जर करायला लागलो तर आपण एक कोणती तरी गोष्ट स्पेसिफिक त्याच्यामध्ये आपण पुढे नाही जाऊ शकणार. कारण प्रत्येक मनुष्य किंवा प्रत्येक घटक जो आहे तो विभिन्न आहे. प्रत्येकाच्या गरजा प्रत्येकाची ती वेगवेगळी आहे. तर आपण जर सर्वोत्तम सगळ्यांसाठी जर करायला गेलो तर मग आपली जी ऊर्जा आहे ती विभाजित पोषण आहे. माणूस, शरीर आणि मन आणि तुमची ऊर्जा या तीन स्तरांवरती वेगवेगळं आहे. जेव्हा आपण एक शरीराच्या स्तरावर विचार करतो तेव्हा प्रत्येकाचं शरीर वेगवेगळं आहे. या पृथ्वी तलावर या 800 कोटी लोकसंख्येमध्ये 7 माणसं अशी आहे की त्यांचा चेहरा एकमेकाची मिळतो. उंची बांधा मिळेलच असं नाही. मग या शरीरामध्ये एवढी विविधता आहे. लाखो करोडो लोकांमध्ये कोणाचाही अंगठा
एकमेकासारखा नसतो, कोणाचीही बुबुळं एकमेकासारखी नसतं. म्हणजे शरीराच्या स्तरावर विविधता आहे, वेगवेगळेपणा आहे. मनाच्या स्तरावरती बऱ्याच जणांचं जे विचार असतो, भावना असते, स्वभाव असतो, तो सारखा असतो, मिळता जुळता असतो. बऱ्याचशा गोष्टी दोघांमध्ये मिळतात आणि अशीच लोक एकमेकाबरोबर जोडी करतात. भावनांच्या स्तरावरती एक मोठा समूह तुम्हाला बघायला मिळेल. आज आपण जी संघटना बघतो ती एका भावनेने पुढे आलेली असते, एका विचाराने प्रेरित होऊन एखादी संस्था काम कर, एखादं संघटन काम कर. मग आपण जर माणसाच्या या स्तरांवरती त्याचे विचार जर पाहिले तर त्या विचारांच्या स्तरानुसार त्याच्या जगण्याचा जो स्तर आहे त्यानुसार त्याच्या जीवनाचा अर्थ ठरतो. समजा एखादा गरीब आहे, त्याच्यासाठी अन्न महत्वाचं आहे. तो पहिला आज आपल्याला जेवण काय मिळणार ह्याचा विचार करेल. तो जर मध्यमवर्गीय असेल तर तो काय विचार करेल, आज बायकोन डब्यावर काय येईल. तो जर श्रीमंत असेल तो हा विचार करेल, आज मी कुठल्या 5 स्टार हॉटेलमध्ये कुठला मेनू खाणार आहे. त्याच्या परिस्थितीनुसार शरीराच्या आणि भौतिक साधन सामुग्रीच्या स्तरावर ठरणार आहे की त्याचे विचार कसे असणार, तो कसा असणार. पैशाच्या बाबतीत जर विचार केला, एखादा गरीब माणूस आज मला किती रोज मिळेल, आज माझं भागेल का, माझ्या गरजा पूर्ण होतील का, एवढे पैसे मला मिळतील का, हा विचार. मध्यमवर्गीय माणूस मला काही गुंतवणूक करता येईल का, ह्याचा बचत करता येईल का, ह्याचा विचार करतो. आणि जो श्रीमंत असतो तो पैशाचा विचार करत नाही, तो मला काही माणसं जोडता येतील का ह्याचा विचार. म्हणजे आपण जगाकडे त्या नजरेने बघतो ज्या स्तरावर आपण जगत असतो. जसं मी नेहमी उदाहरण सांगतो की एखाद्या पहिलीच्या मुलाला कवितेचा अर्थ, एका 5वीच्या मुलाला, एका 10वीच्या मुलाला आणि एका कॉलेजमधल्या विद्यार्थ्याला हे जे तीच कविता तुम्ही त्यांना जर दिली तर लहान मुलं त्याला एक बरोबर गीत म्हणून आणि आनंद म्हणून तिथे बघते. परंतु 5वीच्या मुलाला त्याच्यामधला अर्थ, कठीण शब्द, थोडा भाषेचा अनुभव या दृष्टिकोनातून जर बघतो. तो 10वीचा मुलगा त्याचा सारांश, त्याचा भावार्थ काय काय सांगण्याचा प्रयत्न कवी आपल्या समोर करतोय. आणि कॉलेजमधल्या मुलाला अपेक्षा ही आहे का त्याने त्या कवितेवरती निरूपण करावं, त्याने अनेक उदाहरणं देऊन त्याच्यामध्ये भर टाकावी आणि त्याचा एक प्रबंध आणि निबंध तयार करावा. कविता तीच आहे. मग तुमचा स्तर जसा बदलतो तसं तुमचं त्याच्यावरती अशी प्रतिसाद आहे तो बदल. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला म्हणता की तुमच्या आजूबाजूला जी काही माणसं आहेत, प्राणी पण असतील, जे जन्माला आलेले आहेत, ते सर्वच, त्या प्रत्येकासाठी तुम्ही काहीतरी करा. पण नुसतं करू नका. मग कसं करा, सर्वोत्तम करा. असं करा की जे तुम्ही तुमच्यासाठी करा. आम्ही आमच्यासाठी जे करतो त्याच्यामध्ये आमचा विचार काय असतो की याच्यापेक्षा बेस्ट नाही झाला पाहिजे. मग ते जे आहे ते आपल्याला सर्वांसाठी करायचे. आता मूळ मुद्दा असा आहे का करायचंय, हे साधू संत सांगतात म्हणून करायचंय, की मला पुण्य कमवायचंय म्हणून करायचंय, की ते करणं सामाजिक दृष्टीवर चांगलं असतं म्हणून करायचंय, चला बरं वाटतं म्हणून करायचंय, की मला फार समाजसेवेची खाज आहे म्हणून करायचं. हा प्रश्न आहे. प्रेरणा काय आहे पाठीमागे. तर ही प्रेरणा प्रत्येकाची वेगळी असू शकते. बरोबर आहे. का बरं? कारण त्याचा जीवनाचा स्तर जो आहे त्या स्तरानुसार तो प्रेरणा घेणार आहे. बरोबर ना. तुमचं भागत नाहीये, तुम्हाला उत्तमच मिळत नाही, सर्वोत्तम तर सोडून द्या. तुम्ही उत्तमाची काय व्याख्या करा, तुम्ही काय करा. इथे प्रश्न तुमच्या आर्थिक परिस्थितीचा, ज्ञानाचा नाही आहे. इथे प्रश्न आहे तुम्ही जीवनाचा अनुभव कोणत्या स्तरावर घेता, तुमचा बोध किती विकसित झालेला आहे. बघा, एखादा गरीब माणूस असेल किंवा श्रीमंत असेल, दोघं पण जेवण करायला बसले, एखादा ज्ञानी आहे एखादा अडाणी आहे, सगळे जेवायला बसलेले आहेत, परंतु त्या जेवणाचा आस्वाद कोण घेतो, त्या आस्वादाच्या स्तरावर त्याला त्या जेवणाचा आनंद मिळणार आहे. आता आनंद हा भाग फार वेगळा आहे. सुखच आम्हाला कळत नाही. सुखाची प्रत्येकाची व्याख्या काय आहे, वेगळी, परंतु आनंदाची प्रत्येकाची व्याख्या वेगळी नाहीये. का? कारण सुख हे शरीराच्या मनाच्या स्तरावर आहे. सुख एकदा शरीराच्या स्तरावर आहे आणि एक विचारांच्या स्तरावर आहे. पण आनंद तुम्ही शरीराच्या मनाच्या स्तरावर नाही घेऊ शकत, त्याला होतच नाही. जेव्हा त्या दोघांचा विसर पडतो तेव्हाच आनंद होतो. देहभान विसरल्याशिवाय तुम्हाला आनंदाची अनुभूती येऊ शकत नाही. तहान भूक विसरतो माणूस. तहान भूक विसरणं म्हणजे शरीराच्या गरजा विसर. मग सर्व जे काही तुमचे शारीरिक अनुभव आहे, मानसिक अनुभव आहे, त्याच्या पलीकडे ज्यावेळेस तुम्हाला जायला पेटतं तेव्हा तुम्हाला आनंदाचा अनुभव. हा प्रत्येकाला आपली बायको तोपर्यंत सुंदर दिसते किंवा प्रत्येक स्त्रीला आपला नवरा तोपर्यंत कर्तृत्वान वाटतो जोपर्यंत ती आनंदाने त्याच्याबरोबर राहते किंवा तो तिच्याबरोबर आनंदाने राहतो. कारण जेव्हा तो आनंदी असतो तेव्हा तिच्या शरीराकडे मनाकडे बघतच नाही. पण जेव्हा तो शरीराच्या मनाच्या स्तरावर येतो आणि तिचं आकलन करायला लागतो तेव्हा तिची कुरूपता समोर येते, त्याची कुरूपता समोर येते, तिची लबाडी समोर येते. ऊस डोंगा परे रस नाही डोंगा, काय बळरासी वरिली रंगा. अरे ऊस वाकडा तिकडा आहे, त्यातला रस वाकडा तिकडा थोडी आहे. आज झाला का ऊस वाकडा तिकडा भेटला म्हणून रस पण वाकडा तिकडा. वाकडा म्हणजे कडू भेटला, तिखट भेटला किंवा चवच नाही त्याला. ऊस डोंगा परे रस नाही डोंगा. हे शरीर डोंग आहे, हे मन डोंग आहे, पण त्याचा जो जीव आहे, जो प्राण आहे, तो डोंगा नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला शरीराच्या स्तरावर तुम्हाला कमीपणा जाणवेल, काहीतरी उणिवा जाणवते, बरोबर, कमतरता जाणवतील तुम्हाला.
मनाच्या स्तरावर तुम्हाला स्वभावामध्ये दोष सापड, परंतु भावनेच्या स्तरावर तो एकदम शुद्ध असतो. ऊर्जेच्या स्तरावर तो पवित्र असतो. त्याची ऊर्जा कधी दूषित होऊ शकत. बल्बला काचेला बाहेरून धूळच असते, याचा त्याचा प्रकाश मळलेला नसतो, त्याचा प्रकाश शुद्धच असतो. काच आपल्याला काय करायची आहे? साफ करायची. ती काच म्हणजे शरीर आणि मन आहे. आणि म्हणून जोपर्यंत तुम्ही स्वतः आनंदी आहात, तुम्ही आनंदाच्या स्तरावर जगत आहात, तोपर्यंत तुम्हाला दुसऱ्यामध्ये दोष कधी दिसत नाही. मग जेव्हा तुमचा आनंद ओसरतो आणि तुम्ही पुन्हा तुमच्या शरीराच्या आणि मनाच्या स्तरावर येता, जाणीव निर्माण होते. तुम्हाला शरीराची जाणीव जेव्हा निर्माण होते, बघा एखादा अपघात झाला, मार बसला, खेळत असताना एखाद्या खेळाडूला जर मार लागला, तर तो खेळामध्ये जर तल्लीन असेल, त्याला त्या शरीराला झालेल्या वेदनांचा, जखमीचा आभासच होत नाही, भासच होत नाही, त्याला जाणीवच नाही. पण जेव्हा तो खेळाच्या नशेतून बाहेर येतो, तेव्हा त्याला त्या लागल्याची जाणीव होते. म्हणजे देहभान आम्ही विसरू शकतो, याचा अनुभव आम्ही खूप वेळा घेतो. आम्ही देहभान कधी विसरतो? जेव्हा आम्ही आनंदी असतो. आम्ही आनंदी कधी असतो? आम्ही आनंदी असतो तेव्हाच आमच्या आयुष्यामध्ये जे काही घडतं ते सर्वोत्कृष्ट असतं. मग सर्वोत्कृष्ट असण्याची व्याख्या काय? ज्या गोष्टी केल्याने आमच्या शरीराचा आम्हाला विसर पडतो, आमच्या मनाचा विसर पडतो. आणि म्हणूनच नशेचे पदार्थ आणि दारू यांचा आजच्या काळामध्ये फार काय आहे? प्रचलन आहे. दारू पिणारी माणसं किंवा नशा करणारी माणसं तेच करण्याचा प्रयत्न करत आहे. वासनेच्या मागे धावणारी माणसं तेच करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्यामध्ये उतरून ते स्वतःचं शरीर आणि मन याला विसरण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु शरीर आणि मन विसरण्याची ही अतिशय घाणेरडी पद्धत आहे, विकृत पद्धत. पैसे कमवण्याची दोन पद्धती आहे. एक म्हणजे प्रामाणिकपणे कमवणे, कष्टाने स्वतःच्या घामाने कमवणे, आणि दुसरं म्हणजे लबाडी करून कमवणे. असं कधी झालं की जर कष्टाने जर पैसे कमवून आणले तर त्याचं सोनं मिळतं, आणि जर लबाडी पैसे कमवून आणले तर त्याचं बेंटेक्सच मिळतं, सोनं मिळतच नाही. असं आहे का? नाही. मानवाने एक माया तयार केलेली आहे पैसे नावाखाली, आणि ती माया आहे. जसं लहान मुलं बाहुला बाहुलीचा खेळ असतात आणि एकमेकाला नकली नोटांचा उंडा देतात बाजारातले, दुकानातले, तसे आपण ठरवलं आपल्या देशामध्ये रुपया आहे, ऑस्ट्रेलियामध्ये डॉलर आहे, युरोपमध्ये युरो आहे. मग यांनी ठरवलं की आपलं चलन हे राहणार आहे. मग तुम्ही नोटवर जर वाचलं त्याच्यावरती गव्हर्नर काय म्हणतो? मैं धारक को वचन देता हूँ की मैं 100 रुपये अदा करता हूँ. ज्याच्या हातामध्ये नोट आहे तो मालक. धारक को, धारक म्हणजे ज्याच्या हातात आहे. आपण दोन प्रकारचे चेक पाहतो. बेरर चेक. बेरर चेक म्हणजे काय? जो बियर करील त्याचा, ज्याच्या हातामध्ये दाव त्याचं जनावर, स्टेरिंग ज्याच्या हातामध्ये इथे ती गाडी असते, बरोबर आहे ना? मग तसाच सद्गुरू म्हणता की आज तुमचं शरीर तुमच्यावर डॉमिनंट आहे, तुमचं मन तुमच्यावरती नियंत्रण करत आहे, आणि त्याच्यामुळे तुम्हाला शरीराच्या स्तरावर ज्या सर्वोत्तम गोष्टी त्याच दिसत आहे. सुंदर दिसणं असेल, आहे की नाही, मनसोक्त भोजन असेल, मनसोक्त शयन आणि आराम असेल, शरीराला जेवढ्या गोष्टी बेस्ट वाटतात. म्हणजे काय हो, चला 5 स्टार हॉटेलमध्ये तेवढं जरा बेस्ट वाटतं ना. कपडे एकदम ब्रँडेड घातले. आता सामान्य माणसं सुती कपडे घालतात, श्रीमंत लोक त्याच्यामध्ये थोडंसं आणखीन प्रीमियम तिथे प्रोसेस केलेले असते असे कपडे घालतात. आता फार श्रीमंत आहे ते काय कपडा, ते त्या कपड्यांना सोन्याची चांदीची झारळ लावलेली असते असे कपडे घालतात. आता घड्याळ आहे, तुम्ही घड्याळ घेता, तुमच्या घड्याळामध्ये टाईम कळतो ना? किती रुपयाचे? समजा 4-5 हजार रुपयाचं घड्याळ आहे. समजा मी घातलं, मी 50 हजाराचं घातलं, माझ्या याच्यामध्ये पण तोच टाईम कळतो. आता नीता अंबानीकडं असं म्हणतात की तिच्याकडं कोटीचं घड्याळ आहे, त्याच्यामध्ये पण तोच टाईम जा. मग तिचं घड्याळ कोटीचं कसं झालं? तुमच्या घड्याळाचा बेल्ट जो आहे तो साधारण चमड्या, साधारण याचा प्लास्टिकचा आहे, हा थोडा प्रीमियम प्लास्टिकचा आहे. तिच्या हातामध्ये डायरेक्ट सोन्याचा आणि डायमंडचाच आहे. आता मला सांगा, घड्याळ तुम्ही डायमंडचं सोन्याचं जरी घातलं, हिरे जरी तुम्ही घड्याळ घातलं, मग तुम्ही त्या वेळेवर नियंत्रण मिळवू शकणार आहे का? नाही. सर्वोत्तम तुम्ही शरीराच्या स्तरावर निर्माण करू शकता, भौतिक स्तरावरती निर्माण करू शकता. तुमच्या व्याख्येमध्ये ते डायमंडचं घड्याळ सर्वोत्तम आहे. निसर्गाच्या व्याख्येमध्ये ती तेवढ्याच किमतीचं जेवढ्या तुमच्या, कारण वेळ महत्त्वाची. घड्याळाचं मेन काम काय? वेळ. तुमचं घड्याळ पण तोच टाईम सांगते, जो टाईम त्याचाही असं आहे. त्यांचं घड्याळ पुढं मागं करता येतं, तुमचं पण करता येतं. तुमचं घड्याळ पुढं मागं होतं, ही प्रकृतीचा वेळ पुढं मागं नाही होत. कसं आहे, डायमंडचं घड्याळ घातलं की तुम्ही वेळ पाहिजे तसा मागाने पुढे सरकू शकता. हां, तुमच्या कंपनीचा वेळ सरकू शकता. की सूर्याचं काय करा, पंचांगाचं काय करा, तिथीचं काय करा, तिथं बदलणार नाही. तिथी म्हणजे ग्रह गोलांची स्थिती, ते कोणत्या स्थानावर आहेत त्यानुसार जी वेळ आहे त्याला तिथी असं म्हणतात. तारीख आणि तिथी याच्यामध्ये फार मोठा फरक केला जातो. तारीख म्हणजे फक्त गणिताचा एक प्रकार आहे, गणिती आहे. तिथी गणिती नाही, एक स्थिती, एक अवस्था आहे. सर्वोत्तम काय पाहिजे? तिथी, तारीख नाही. तारीख सर्वोत्तम असूच शकत नाही. तारखा तर एवढ्या असतात, हे शुभदिन नाही आहे. शुभदिन म्हणजे काय? ग्रह गोलांची
स्थिती. तसं सर्वोत्तम काय आहे? भौतिक जगामध्ये सर्वोत्तम काय? ज्याची किंमत ज्यादा आहे पैशामध्ये, ज्याची भोगामध्ये सुख ज्यादा आहे, ज्याचं प्रदर्शनामध्ये किंमत ज्यादा आहे, ज्याच्यामध्ये प्रतिष्ठेमध्ये किंमत ज्यादा आहे. मग हे जे मोठं आमच्या दृष्टीने जे आहे ना, जे सर मला विचारत होते की सर दुसऱ्यासाठी जर आपण करत बसतो तर आपल्यासाठी कोण करेल, किंवा दुसऱ्यासाठी जर सर्वोत्तम करायचं आहे तर ते काय आहे? तुम्ही जर शारीरिक स्तरावर जगणारे असाल तर तुम्हाला भौतिक गोष्टीत जास्त काय वाटतील श्रेष्ठ. एखाद्या मित्राच्या किंवा एखाद्या नातेवाईकांच्या परिचिताच्या कार्यक्रमाला जायचं असेल तर लोक प्रश्न पडतो काय भेट घेऊन जावी. मला तर कधीच प्रश्न पडत नाही. मला हा प्रश्न पडतो भेटच का घेऊन जावी. बऱ्याच वेळा माणसं जातात बघा तुम्ही गंमत, आणि त्यांना त्यांच्यापेक्षा त्यांनी आणलेल्या वस्तूचा फोटो काढायचा असतो. त्यांनी जी भेट आलेली असते ना ती त्यांना कॅमेरामॅन समोर धरायची असतील, त्या ज्यांच्यासाठी नेलंय त्यांचं लक्ष वेधून घ्यायचं. हे खरं नाहीये. माझा नाही निघाल चालेल, पण माझी वस्तू माझा बुके तो फुके का असे ना दुसऱ्याचा घेतले जाते. कधी कधी एकच बुके 4 वेळा फिरतो. मित्रांनो, सर्वोत्तम काय आहे? सर्वोत्तम आहे आनंद आणि आरोग्य. छान. आमच्या जीवनामध्ये आनंद काय आहे? आम्ही स्वतः देहभान का विसरतो, कधी विसरतो? तेव्हा आमच्या जीवनामध्ये जे घडतं ते सर्वोत्तम असतं. आणि जेव्हा आनंदाचा विषय येतो, आरोग्याचा विषय येतो, शांतीचा विषय येतो, समाधानाचा विषय येतो, तेव्हा त्याची व्याख्या व्यक्तीपरत्वे वेगळी नसते. का असते? तुमच्यासाठी आनंद वेगळा आहे का? तुम्हाला कारले खाल्यावर आनंद होतो, यांना बटाटे खाल्यावर आनंद होतो, असं काही नाही. जे बटाटे खाल्यावर आणि कारले खाल्यावर होतो ना तो आनंद नव्हे, ते सुख. ह्याच्याबरोबर असल्यावर आनंद होतो, सुख वाटतं, त्याच्याबरोबर असल्यावर दुःख वाटतं. हा जरा जवळचा वाटतं, हा जरा लांबचा वाटतो. हे अज्ञान आहे, मोहमाया आहे. कारण सगळ्यात जास्त धोका तर जे जवळचे त्यांच्यापासून जातो. छत्रपतींचा औरंगजेब त्याच्या ताब्यात जाऊन सुद्धा वाकडं करू शकले नाही काही, पण जवळच्यांनी मात्र दगा दे. आजपर्यंत जगाला कळलंय त्यांना गुडघीचा आजार कसला. तुमच्या कोणाला माहिती आहे का? मला सांगा, तेवढी कृपा करा. त्यांचं जे वय आहे ते मृत्यूचं नव्हतं. पराक्रमी योद्धा माणूस, एवढा बुद्धिमान. ही समस्या आहे की आपण जीवनामध्ये सर्वोत्तम केलं पाहिजे दुसऱ्यांसाठी. माणसं आपल्या जवळची माणसं गेल्यानंतर श्रद्धांजली वाचा, दुःख कर. जेव्हा आपल्या जीवनातली सर्वात प्रिय व्यक्ती जाते तेव्हा आम्हाला फार काय होतं? दुःख होतं. आम्ही कामावर जात नाही, आम्ही जेवण व्यवस्थित करत नाही, आम्ही चांगले कपडे घालत नाही, आम्ही स्वतः का बघत नाही, आंघोळ करत नाही. असे लोक आहे. दुःख उठा पाळलेलं आहे. दुःख झाले. खरंच का हो तुम्हाला दुःख झालेलं आहे? 2 कारणांनी तुम्हाला दुःख झाले. एक म्हणजे तुमची गैरसोय होणार आहे त्याचं दुःख झाले. तुमच्याबरोबर बोलायला कोणीतरी होतं, तुमच्या रीमध्ये री ओढणारं कोणीतरी होतं, तुमची बाजू धरणारं कोणीतरी होतं, तुमच्या गरजा पुरवणारं कोणीतरी होतं, तुमच्या भावना समजून घेणारं कोणीतरी होतं. तुमच्या म्हणण्यापेक्षा तुमच्या मनाच्या आणि शरीराच्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजांचं भरण पोषण करणारं कोणीतरी होतं. भावनिक मानसिक गरजा, शारीरिक गरजा ती आता उद्यापासून नाही मिळणार तुम्हाला. ती गरज तुमची पूर्ण नाही होणार. तो एक खंडा तयार झाला, एक रिकामी जागा, एक पोकळी तयार. मग ती पोकळी तुम्हाला घाबरव. अचानक तुमच्या हातामध्ये किंवा तुमच्या पोटामध्ये कुठेतरी हात पायामध्ये पुढे जर खड्डा तयार झाला आणि तुमचं बोट जर आतमध्ये जायला लागलं, तुम्हाला काय वाटतं? भीती वाटते. ती भीती तुमच्या मनामध्ये का निर्माण झाली? कारण तुमचं काहीतरी तुमचा एक हिस्सा गेला, तुमच्या शरीराचा, तुमच्या मनाचा एक भाग गेला, ज्याला तुम्ही तुमच्या शरीराचा आणि मनाचा काय बनवलं होतं? एक भाग बन. ज्याच्याबरोबर गप्पा मारल्याशिवाय, मस्ती केल्याशिवाय, 2-4 चापटी मारल्याशिवाय, टपल्या मारल्याशिवाय वेळ जात नव्हता, असं माणूस गेलं. म्हणजे तुम्हाला खऱ्या अर्थाने दुःख झालंय का? मी तुम्हाला स्वार्थ तुमचा दुःख झाल्याचा भास करू नका. तुम्हाला दुःख झालंय असं कधी म्हणायचं? जेव्हा तुम्हाला जो गेलाय त्याची काळजी वाट. जो गेलाय त्याच्यासाठी हे करायचं होतं, राहून गेलो. त्याला हा आनंद द्यायचा होता, त्याला हे सुख द्यायचं होतं, त्याच्यासाठी हे करायचं होतं, ते राहून गेलं. आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं राहून गेलं. भावाला डॉक्टर करायचं होतं, राहून गेलं. त्याच्यासाठी जे करायचं होतं ना ते राहून गेलं. नाही तर मग त्याला डॉक्टर केलं असतं, माझं नाव किती मोठं झालं असतं. हे पण दुःख असतं. खरं तर हेच असतं. त्याला डॉक्टर केल्याने तो आनंद नाही महत्वाचा, त्यांनी माझं नाव किती मोठं होतं. आज प्रत्येकाला जो दुःख होतं ना ते कुठे स्वार्थासाठी होतं. तुम्ही दुसऱ्याच्या आनंदासाठी जर जगले तर तुम्हाला आनंदच होणार आहे. असं काही झालं का तुम्ही दुसऱ्याच्या आनंदासाठी जगले तुम्हाला दुःख मिळालं? नाही, तुम्ही दुसऱ्याच्या सुखासाठी जगले असाल मग दुःख मिळू शकतं. त्याला सुख देण्यासाठी. बघा, घर बांधल्याने सुख मिळतं, परंतु त्या घर मिळाल्याने त्या वडिलांच्या आणि आईच्या चेहऱ्यावर जो आनंद निर्माण होतो ना तो पाहिल्याने जो होतो तो आनंद. मी बांधलेलं घर स्टेटससाठी किती लोकांनी मला लाईक केलं ते पाहण्यामध्ये आनंद नाही आहे, ते सुख आहे. जे दुसऱ्याचा परत स्टेटस पाहिलं दुःख होणार आहे. याने तर आपल्यापेक्षा भारीच बांधलो, याने तर 3 मजले काढले, आपण 2च थांबू शकतो. आणि आतमध्ये गेल्यावर जेव्हा वास्तुशांतीला, तुम्हाला माहिती आहे आजकाल तुम्ही लोकांना वास्तुशांतीला बोलवता आणि ते तुमच्या घरातील अशांत होऊन जा. त्यांची शांती होते, तुमची अशांती सुरू होते. वय गेलंय पण लग्न झालं नाही, अशा मित्राला कधी लग्नाला बोलू नका. तो जर संन्यासी स्वभावाचा असेल, समाधानी असेल, आनंदी असेल तर बाय गड्याटा. बरं, तू जर आसुसलेल्या नजरेने पाहत असेल, आशाभूत नजरेने तो जर पाहत असेल तर तुमचा कार्यक्रम आहे कमी त्याचाच कार्यक्रमाला त्याचा सणामध्ये शब्दगारांचा बघ. आणि म्हणून सद्गुरू असं म्हणतात की जेव्हा तुम्ही काही कराल
कोणासाठी, स्वतःसाठी, कोणासाठी करा, तेव्हा सर्वोच्च करा. सर्वोच्च करण्यासाठी आनंदी राहा, आनंदाने करा. बरोबर आहे ना? तुम्हाला जे करायचं आहे, मी नेहमी सांगतो की जेव्हा माणसं जिवंत असताना तेव्हा त्यांच्यासाठी हवं ते करा. अशी कुठलीही गोष्ट ठेवू नका की जी तुमच्या क्षमता आहे पण तुम्ही केली नाही. ज्यावेळेस आपण घरून निघतो तेव्हा आईवडिलांना नमस्कार केला, त्यांच्या पाया पडले, नाही मी बोलत नाही पप्पा बरोबर, पाया पडण्यासाठी बोलायची काय गरज आहे? मुक पाया नाही पडतात का? अरे नम्र होण्यासाठी काय गरज आहे तुम्हाला? संवादाची काय गरज आहे? उद्या ना शरीराच्या पलीकडचा संवाद उद्या आम्हाला पहिला शरीराचाच झाला पाहिजे. आम्ही एवढी शारीरिक आहोत. आणि म्हणून जीवनामध्ये तुम्हाला ज्यांच्यासाठी जे जे करावंसं वाटतं ते करा. ह्या मिनिटाला करा, शेवटचा दिवस समजून करा. स्वतःसाठी जे करावंसं वाटतं करा, कारण तुम्ही आनंदी असल्याशिवाय दुसऱ्याला काय आनंद देणार? तुम्ही स्वतःचं जीवन जर सर्वोत्कृष्ट नाही बनवलं तर दुसऱ्याचं काय बनणार आहे? सर्वोत्कृष्ट जीवन म्हणजे काय? आनंदाने जगणं, बस. मग तुमचा आनंद कशात आहे? जिथे तुमचं शरीर आणि मन तुम्ही काय करता विसरून जाता, तिथे आनंद आहे. एक हिरो आहे आपला मराठीतला, सगळ्यांच्या परिचयाचा, चॉकलेट हिरो. तो फक्त मटण खाण्यासाठी विमानाने दिल्लीला जातो फ्लाईटला आणि परत येतो, आणि हे तो त्याच्या जाहीरपणे सांग. अशी जर तुम्ही जर व्याख्या ऐकली तर आमची जी मुलं आहेत ती काय करतील की पाणी प्यायला जम्मू काश्मीरला, हिमाचल तिथलं मिनरल वॉटर भारी, कुल्लू मनालीमध्ये कुल्लू चुल्लू वरणी तू चुल्लू पाणी. तर समस्या ही आहे की आम्ही जीवनामध्ये सर्वोत्कृष्ट कशाला म्हणतो? शरीराच्या स्तरावर म्हणतो. हे आमचं दुर्दैव आहे. शरीराच्या स्तरावर आणि मनाच्या स्तरावर जे आमची व्याख्या आहे त्या व्याख्या आमच्या वेगळ्याच राहणार आहे. कारण शरीर वेगळं आहे, मन वेगळं आहे, भावना वेगळी असू शकते, परंतु अंतःकरण जे आहे बघा सत्य एकच असतं आणि खोटं मात्र हजारो. म्हणजे शरीर खोटं आहे, सिद्ध झाला. A=B, B=C. याचाच अर्थ A=C. रमेशचं वय उमेशच्या वया एवढे, उमेशचं वय सोमेशच्या वया एवढे, तर रमेशचं वय सोमेशच्या वया एवढे. सिंपल आहे ना? उमेशला का मध्ये येत, बरोबर आहे की नाही? म्हणजे आपण हे समजून घेतलं पाहिजे की जर तुम्हाला आनंद होतोय म्हणजे याचा अर्थ तुम्ही सर्वोत्कृष्ट करता, बस संपला विषय. तुम्ही शरीराच्या स्तरावर जर जगताय, भौतिक गोष्टींमध्ये तुमचं मन रमतंय, म्हणजे तुम्हाला सर्वोत्कृष्ट काय ते कळलंच नाहीये. ज्या अर्थी खोटं अनेक प्रकारचं असतं म्हणजे शरीर खोटं आहे. तुम्ही मग खोटं आहे, मग आता काय समोर की हात लावून बघा खरं आहे. तुमचं वय किती आता? 24, बरोबर आहे ना? हे शरीर किती वर्षाचं आहे? 24 वर्षाचं. 25 वर्षापूर्वी कुठं होते? तुम्ही 100 वर्ष जगाल असं आपण धरूया, 100 धरूया, काय हरकत, बरोबर की नाही? आमचं काय जाते 100 करायला, आमचं काय जाते? कल्पनाच करायची आहे ना. 100 वर्ष वय धरूया, 100 वर्षानंतर हे शरीर कुठे जाईल परत तुमचं? म्हणजे आता रस्त्यावर काल आम्ही चाललो होतो त्या दत्त मंदिर स्टॉपवरती एक कसरी ते बबल्स तयार करणारं मशीन ते होतं असं छोटंसं, आणि ती असे बुडबुडे हवेमध्ये रंगीबेरंगी दिसायचं, सूर्यप्रकाशामध्ये असे चमकायचे सप्ता रक्काना, असं सुंदर दिसायचं. मोबाईल काढून त्याचं शूटिंग घ्यावं असं वाटायचं, पण शूटिंग घेईपर्यंत ते सगळे फुटून गेले. का बरं? कारण त्यांचा काळ कमी आहे. आणि हे का बरं खरं वाटतं? का त्यांचा काळ लांब आहे, पण हे पण एक बुडबुडाच आहे. जर पृथ्वीच्या वयासोबत जर आपण तुलना केली तर बुडबुडा पण नाही. लाखो वर्षाची पृथ्वी आणि आपण 100-500 वर्षाची. म्हणजे एक कासव 350 वर्ष, म्हणजे आपल्या किती पिढ्या पाहतो? जवळजवळ 14-25 वर्षाची पिढी असते, बरोबर ना? 25 वर्षाच्या माणसाला एक बाळ होतं, त्याची पिढी संपली. मग त्याचा कार्यकाल हा 25 वर्ष झाल्यापासून ते 50 वर्षापर्यंत खरा कार्यकाल असतो माणसाच्या जीवनाचा. त्याला 25 वर्षाच्या अगोदर घरचे सोडून दुसरे कोणी ओळखत नसतं, आणि 50 वर्षानंतर तो कुठं गायब होतो हे कोणाच कळत नाही. सामान्य माणसाची कहाणी काय आहे हो बेबी? एखादा रिटायर झालं कसे चायर कुणी पण वापरतं, रिमोटिंग त्याची गाडी पण कोणी वापरतं, त्याच्या वस्तू कोणी वापरतं, घर वाटून जातं, त्यांनीच उपयोग केलेले असतात 2-3. त्यांनी सगळं बांधलं, त्याला वृद्धाश्रमामध्ये नेऊन टाकलेलं असं. इथे AC साठी त्या AC वाल्याबरोबर 2 दिवस भांडला, तिथं साधा फॅन पण नाही. आता मला सांगायचं काय आहे की जीवनाचा काळ फक्त काय 25 वर्षाचा आहे, म्हणून एक पिढी सांभाळली जाते. मग हे एक पिढी सायकल आहे. तुम्ही 350 वर्षामध्ये असे 14 सायकल तयार होतात. मग 14 पिढ्या त्यांनी पाहिलेल्या असतात कोणी कासवाने. त्याच्या पुढे आपलं वय काय? आपण जन्माला आलो, आता समजा एखादं डास आहे, त्याचं 10-12 दिवसाचं आयुष्य राहतं, म्हणजे दशक्रिया होईपर्यंत याची एक पिढी संपलेली असते, बरोबर आहे ना? तुमच्या आयुष्यामध्ये याच्या किती पिढ्या संपतात? बुडबुड आहे हो. माणसापुढे काय बुडबुड आहे, तसं माणसाचं आयुष्य सुद्धा एक बुडबुड आहे. फक्त ते आपल्याला कळत नाही. आपल्याला मुंगी छोटी वाटते. देव माशाला विचारा बरं तुम्ही केवढी वाटते, हत्तीला विचारा, चांगली जोरात जर ते सोड जर फिरवून टेनिस बॉलपेक्षा लांब उडव तू, बरोबर की नाही? आणि म्हणून शरीर जे आहे आपलं ते आपल्याला खरं वाटतं, पण ते खरं नाहीये. मन आपल्याला खरं वाटतं. माझं मन दुखवलं, किती गंभीर होतं लोक, मन दुखवलं मग, बरोबर की नाही? शूर्पणखेने अख्खं रामायण करून आलं का? मन दुखवलं ना. तुम्ही म्हणता नाक कापलं, हो नाही नाक नसतं कापलं, आधी मन दुखवलं. तिला लक्ष्मणाबरोबर काय करायचं होतं? विवाह करायचं. ती प्रेमात पडली हो. लक्ष्मण तापल मेंदूचा, ज्या नाकाच्या जीवावर तो उड्या मारते
हे नाकच कापून टाकतो, परत म्हणणार नाही यंदा कर्तव्य आहे असं आहे. म्हणून समस्या काय आहे मित्रांनो, की सर्वोत्कृष्ट काय, सर्वोत्कृष्ट म्हणजे आनंद जे शरीराच्या स्तरावर नाहीये, हे खोटं आहे. सत्य काय, आनंद आहे. तुमची ऊर्जा आतमध्ये जी चेतना आहे ती सत्य आहे. आणि म्हणून आज तुम्ही तुमच्या आजूबाजूला जेवढे माणसं आहेत त्या सगळ्यांमध्ये जी चेतना आहे ती आनंदी झाली पाहिजे, असं काहीतरी करा त्यांच्यासाठी. याला लोक कल्याण असं म्हटलेलं आहे, याला समाजसेवा म्हटलेलं आहे. सेवा परमो धर्म म्हणजेच काय, दुसऱ्याची सेवा अशी करा की त्याला आनंद निर्माण झाला पाहिजे. इथं आपल्यालाच आनंद मिळाले, मी दुसऱ्याला आनंद देऊ का? म्हणजे दुसऱ्याला जर आनंद द्यायचा असेल तर पहिलं कोणाला निर्माण झाला पाहिजे? देणं म्हणजे काय हो? देणं म्हणजे विसरून जाणं. उजव्या हाताने दिलं तर डाव्या हाताला कळलं नाही पाहिजे, ज्याला म्हणजे द्यायचं. आम्ही 8 दिवसांनी त्याला आठवण करून देतो. मग कसं काय वाटलं आमचं गिफ्ट? विचारण्याची पद्धत आम्ही असं नाही विचारत आहे की नाही, मी तिला लक्षात आहे का असं विचारलं जरा बरं वाटत नाही ना. आम्ही कसं विचारतो, मग कसं काय वाटलं, मग तो सांगतो हा हा तुम्ही दिलं नाही का, त्याला आठवण येत. परत एकदा दिलेल्या गिफ्टची आपण कितीतरी वेळा आठवण करून त्याची किंमत वाढवली. हे असं आहे, त्याला काय म्हणायचं. आणि म्हणून तुम्ही दुसऱ्यासाठी ते कराल, जिवंत असताना करा, सोबत असताना, समवेत असताना करा. त्याचं जीवन, त्याला तुम्ही जे काही देण्याचा प्रयत्न करता त्याला ते कदाचित असं वाटेल का हा आपल्याला त्रास देतोय, त्याला काय वाटतं हे बघू नका. त्याच्यासाठी सर्वोत्कृष्ट का, तर ते आज कळेल, त्याला उद्या कळेल, कदाचित त्याला कळणार पण नाही, पण ह्या प्रकृतीला कळेल का तुमची भावना काय आहे. आई बाप आपल्या मुलाच्या एखाद्या निर्णयाच्या विरोधात अतिशय भक्कमपणे उभे राहतात. कधी कधी मुलं त्यांचा जे निर्णय आहे तो धुडकावून लावता, घर सोडून जातात, पळून जाऊन लग्न करतात. जेवढे पळून जाऊन लग्न करतात ते नंतर पण आई बाप पशीच रडायला येतात. नशा प्यार का नशे में यार डूब जाओ तर जाओ असं नाही आहे का. नशे में माणूस बुडतोच, आणि बुडणं चांगलं नाही आहे, तरणं चांगलं आहे. आम्ही तरण्यासाठी ह्या महासागरात उतरलेले, जीवनाच्या भवसागरामध्ये आम्ही बुडण्यासाठी नाही उतरतो. तुम्ही जर समुद्रात बुडाले गेले आनंद घ्यायला, आणि रुबाबात लाईफ जॅकेट काढून फेकून दिलं, हे समुद्रा मी तुझा सन्मान करतो, माझ्या जीवाची काळजी घे, तो म्हणतो त्याच्याकरता लाईफ जॅकेट दिलं होतं. म्हणजे तुम्ही जर बुडणार असाल तर तुमच्या जीवनाचा अंत आहे. तसं तुम्ही नशेत बुडाले नाही पाहिजे, तुम्ही बोधामध्ये तरले पाहिजे, बरोबर आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे का आपण सर्वजण बनवण्यासाठी चालू आहे. मगाची फार सुंदर उदाहरण दिलं, उगा कधीपर्यंत उड्या मारतो, त्याला टिचकी मारा, त्याला टिचकी उडीच मारतो आपण, तो भरोडकन लावून म्हणलं असं दाखवतो माझ्यामध्ये फार जादू आहे, त्याच्यावरून बोटं फिरवा, चरचा आवाज काढ, काय बोलतो आपल्याबरोबर बोलतो ना, आहे की नाही. सुंदर सुंदर प्रकारचे आवाज काढ. कधी हवा हवा गेली मग आवाज आहे नाही, टुन पण नाही आहे की नाही. भुलभुल सुद्धा नाही, शांत पडता, कोणी जिंदा कोणी बंदा, शांत पडणे आज आपला होता. त्याच्यामुळे जीवनामध्ये आपण हे लक्षात ठेवायचं मित्रांनो की प्राण आहे तोपर्यंत जीवन आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी आपण जिवंत आहोत त्याचा फायदा घ्या. हा जन्म आहे आणि हा मृत्यू आहे, आणि या दोघांच्या मध्येच जीवन आहे. हा जो मधला काळ आहे हा तुम्ही कसा सांभाळता याच्यावर तुमचं आयुष्य. आणि तुम्हाला ते खूप वाटतं माणसांना खूप आयुष्य खूप नाहीये, हा थोडं आयुष्य. या थोड्या आयुष्यामध्ये भांडणं करून, एकमेकाचं मन दुखवून, दुसऱ्यावर अन्याय करून, दुसऱ्यांना शोषण करून कुठे घेऊन जाणार आहे तू, काय घेऊन जाणार आहे. असं घेऊन जा जे खरंच बरोबर नेता येईल, असं करून जाऊ नको जे तुझ्या मागे येईल. पाप कर्म जर केली तर पाप तुमच्या मागे लागणार आहे सावलीसारखं बघा. पण तुम्ही जर पुण्यकर्म केलं, तुम्ही जर आनंदी राहिला तर तुम्हाला पुण्यकर्म करायची पण गरज, कळलं का. सत्कर्म केलं तर पुण्यच जमा होईल, दुष्कर्म केलं तर पाप जमा होईल, आणि आनंद कर्म जर केलं, निष्काम कर्म, तर आनंद जन्माला येईल. सर्वोत्कृष्ट करणं म्हणजे ना सत्कर्म करणं ना दुष्कर्म करणं, निरपेक्ष कर्म करणं. त्याचं मी स्वार्थच म्हणजे. आज आम्ही प्रत्येक गोष्ट कशामुळे करतो, स्वार्थानं. दुसऱ्याला नेत्याची धर्मक सांगितले ना, आई बापाची सेवा केली पुण्य व्यक्त नरकात जात रे भाऊ. काही जण घाबरून करतात, काही जण अपेक्षेनं कर. का बरं, कारण अज्ञानी आहे ना, त्यांना भोकडी दाखवावी लागते. म्हणून साधू संतांनी भोकडी दाखवली पाप पुण्याची. पण जर तुम्ही खरे जर समजदार असाल, शहाणे असाल, तर तुम्ही आनंदासाठी करा, निस्वार्थ भावनेने कर्म करा, सगळ्यांसाठी करा. एकदा निस्वार्थ भावना म्हणलं स्वतःसाठी काय आणि दुसऱ्यासाठी काय, काही फरकच नाही ना. निस्वार्थ जीवन जगा, हे सर्वोत्कृष्ट जीवन आहे. आणि त्या जीवनामध्ये तुम्ही जे काही निस्वार्थ भावनेने कराल ते सगळं काय असणार आहे, सर्वोत्कृष्ट असणार आहे. आणि तुम्ही जर हे जिवंतपणे केलं तर तुम्हाला कधीच पश्चाताप होणार नाही. दोस्त सर्वात मोठा काय आज आलाय, माणसं आधी दुष्कर्म करतात, नंतर पश्चाताप, परत दुष्कर्म करतात, परत पश्चाताप. पश्चाताप म्हणजे काय माहिती का, पश्चाताप म्हणजे नवीन दुष्कर्म करण्याची तयारी असते ना. जो माणूस पश्चातापच करत नाही ना त्याच्यामध्ये परिवर्तनच होतं ना. पण जो पश्चाताप करतो ना तो परत काही दिवसांनी ती सुरुवात करतो. दारू पिला तेव्हा पश्चाताप नाही होत, पिताना नाही होत, उतरले का मग तो बी परत पुढचे पैसे मिळेपर्यंतच होत. चोरी करतो पश्चाताप होतो, पश्चाताप झाल्यावरती परत देवळात जातो, पाया पडतो, चोरी केलेल्या 1000मध्ये तिला 500 टाकून देतो. प्रायचित्त असं नाही आहे का, असंच आहे ना आपलं. पश्चाताप कसा असतो आपला, एखाद्याचं मन दुखवलं तर त्याला
पश्चाताप होतो आपल्याला, मग त्याला भेटतो आणि त्याला नमस्कार करतो, माफी मागतो, आय एम सॉरी. त्याला माहीत जातं हे मनातून नाही. कोणाला आता जाऊ दे, यावेळेस माफी तुला पुढच्या वेळेस पाहतो. ही माफी होती, ही फसवणूक होती ही स्वतःची. अशा प्रकारचं वर्तन असल्यामुळे आम्ही ज्यावेळेस आमच्या एखाद्या जवळच्या माणसाला गमावतो, मग आम्हाला पश्चाताप आणि आम्हाला ग्लानी येते, अपराधी भाव तयार होतो. आणि म्हणून त्याच्यापासून जर वाचायचं असेल, आज माणसं बघा अपराधी भावानेच दबलेली आहे. मी माझ्या ह्याच्यासाठी हे नाही करू शकलो, मी माझ्या त्याच्यासाठी हे नाही करू, ते नाही करू शकलो. आणि ती जेव्हा जातात ना आयुष्यातून, तेव्हा अशी भली मोठी जखम करून जातात. ती भरत पण नाही, ती भरत नाही असं नाही, तुम्ही भरून देत नाही. तुम्हाला ती जखम हवी आहे का सहानुभूती मिळवण्यासाठी? हो म्हणा आई बाप नाही हो, तू आलातच काय सूक्ष्म नाही होते अजंचे आहे ते काय दिवे लावलेले. सिंपल आहे. म्हणजे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्हाला खऱ्या अर्थाने जर कोणाची कदर आहे ना, कोणाची काळजी आहे ना, लगेच घ्या, लगेच ह्या, आत्ताच या मिनिटाला. पुढच्या मिनिटाचं काय पाहिलं कोणी, माफी मागावीशी वाटते ना, पण तुमचं संपूर्ण अस्तित्व काय झालं पाहिजे, नव्हतं मस्तक झालं पाहिजे. परत तिथं मान वर करायची नाही. जीव गेला तरी बेहत्तर, परत तिला मान वर करणार नाही, त्याला म्हणायचं माफी. मग अशा प्रकारचं जीवन जर आम्ही जगलो, ते पूर्णपणे पारदर्शक असेल, प्रामाणिक असेल, सत्य असेल, आणि सत्य एकच असेल. सत्य हा आमच्या आत्म्याचा स्वभाव आहे, आनंद हा आमच्या आत्म्याचा स्वभाव आहे, प्रेम हा आमच्या आत्म्याचा स्वभाव आहे, शांती हा आत्म्याचा स्वभाव आहे. तर स्वभाव ओळखा. मी सगळ्यांच्या आत्म्यांचा हा स्वभाव आहे. याचा आत्मा लय दुश्मन आहे असं नसतं कधी. त्याचं मन दुश्मन असतं, विचार दुश्मन असतं, शरीर भ्रष्ट होतं, मन भ्रष्ट होतं, अंतःकरण दूषित होतं, परंतु अंतरात्मा कधीही दूषित होत नाही. आणि म्हणून तुम्ही जर सर्वांसाठी जर ते जर केलं, तर मला वाटतं कुणी मेलं तरी तुम्हाला दुःख नाही व्हायला पाहिजे. खरं जर एखाद्या तुमच्या जवळच्या माणसाच्या जाण्याने तुम्हाला दुःख झालं असेल ना, तर तुम्ही त्याच्या मुक्तीची प्रार्थना केली पाहिजे, याचना केली पाहिजे. म्हणजे जो गतीला प्राप्त झाला, शरीरातून मुक्त झाला, त्याचा प्रवास आम्ही कसा केला पाहिजे, सुरळीत केला पाहिजे का अडकळत केला पाहिजे. लेख सासराशी जाये मागे परतुली पाहे. अशा वेळेस जर बाप रडायला लागला तर ती मागे पळत ये. काय वाटतं तुम्हाला, याला कन्यादान व्हायचं का? कन्या तिकडे गेली तरी पण इकडून गायडन्स चालूच राहतं. कन्यादानानंतर विचारदान सुरू, सल्लेदार. त्यांना हेच कळत आपण तिथे वाटलो करू, बरोबर आहे ना. ज्या वेळेस खऱ्या अर्थाने तो माणूस मेलेला आहे, तुमच्या जीवनातून गेलेला आहे, त्यावेळेस तुम्ही त्याच्या मुक्तीचे मार्ग मोकळे केले पाहिजे. त्याचा मुक्तीचा मार्ग म्हणजे त्याला तुमच्या विचारांतून मुक्त केलं पाहिजे. तुम्ही जर त्याच्या स्मृती, त्याच्या आठवणी त्याच्यामध्ये रमलात आणि तुम्ही दुःख करायला लागलात, तर तो जीव गुंततो, उठमळतो. ते शास्त्रामध्ये सिद्ध झालेलं आहे. म्हणून तर आम्हाला एवढे सगळे पितरांचे दोष लागतात ना. मेल्यावर जीव गुंतू नाही कधी, लग्न करून झाल्यानंतर मुलीमध्ये जीव गुंतू नाही कधी. तिचा प्रारब्धाने ती तुम्हाला तुमच्या नीती नियमात राहून तिला काही मदत करता येते जरूर करा, तर संरक्षणासाठी उभे राहा. म्हणून ते जीवनामध्ये ढवळाढवळ करू नका. कसंच जीवनामध्ये तुम्ही, जो माणूस गेलेला आहे तो जाणारच आहे कधी ना कधी. तुम्ही पण जाणार आहे, ते पण गेले. मग सद्गुरू काय म्हणता, तुम्ही जाल किंवा तो पण जाईल. मग ते जाण्यापूर्वी तुम्हाला जे करायचं ते करा. गेल्यावर दुःख करत बसणं म्हणजे त्याच्या जीवनामध्ये अडथळा तयार करणं. आम्ही रेस्ट इन पीस का बरं म्हणतो, तिथले सुखाने शांत राहा, कारण त्यांना शांतीची गरज आहे. जे आयुष्यभर कमीत कमी मेल्यावर तरीच या. मी सकाळी एक रील पाहिला, एक सुंदर युवती त्या जिथं प्रेत जाळता त्या स्मशानभूमीमध्ये डान्स करत होती. ती गाणं होती की तुझ्यासाठी मी जगत होती, असं गाणं म्हणत होती, डान्स करत होती. एक जणांनी खाली कमेंट्स केली, आता खऱ्या अर्थाने कलियुग सुधारलेलं आहे, याच्यापेक्षा बाहेर काय असू शकतं. मेल्यावर सुद्धा सोडत नाही, तिथं तरी शांतीने जगू त्याला. म्हणून जीवनामध्ये मित्रांनो, जे निघून जातील किंवा तुम्ही निघून जाल, त्याच्यापूर्वी तुम्ही सर्वोत्तम जीवन जगा, सर्वांसाठी सर्वोत्तम करा आणि आनंदाने जगा. कुठल्याही मागच्या गोष्टीचा ना भूतकाळाचं शिल्लक ठेवा, ना भविष्यकाळाची चिंता करत बसा. आजमध्ये संपूर्ण जगा. तुमचं जीवन सकाळी तुमचं उठल्यानंतर जीवन सुरू झालेलं आहे, संध्याकाळी झोपल्यानंतर तुमचं जीवन संपलेलं आहे. असं जीवन जगा, यालाच सर्वोत्कृष्ट जीवन असं